ग्रामीण भागातील महिलांना सक्षम, स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जुन्नर तालुक्यात विविध उपक्रम राबवले जात आहे। याच अंतर्गत शिंदे येथे आयोजित करण्यात आलेल्या 40 दिवसीय मोफत महिला शिवणकला प्रशिक्षण वर्गाचा समारोप सोहळा नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। हे प्रशिक्षण डिसेंट फाउंडेशन, हाय स्पीड स्किल हब आणि ग्रामपंचायत शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलं होतं। 40 दिवसात आधुनिक कौशल्यांचे धडे ग्रामीण भागातील महिलांना शेती आणि मजुरीला पूरक म्हणून हक्काचा व्यवसाय सुरू करता यावा या उद्देशानं या 40 दिवसांच्या प्रशिक्षण काळात ब्लाऊजचे विविध आधुनिक प्रकार, मुलींचे ड्रेस, परकर, लहान मुलांचे फ्रॉक, फॅन्सी झगे यांसह शिलाई मशीनची किरकोळ दुरुस्ती, देखभाल कशी करावी याचं पूर्णपणे तांत्रिक शिक्षण महिलांना देण्यात आलं। उद्यम आधार आणि शिलाई मशीनचं वाटप प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या सर्व महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि उद्यम आधार कार्डचं वाटप करण्यात आलं। तसेच या कार्यक्रमाचं औचित्य साधून डिसेंट फाउंडेशनचे सदस्य उद्योजक बाळासाहेब सहादू खिलारी यांच्या वतीनं आशा सुभाष खिलारी, भाग्यश्री मधुकर खिलारी या 2 महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन भेट देण्यात आल्या। मान्यवरांचं मनोगत, ग्रामीण भागात शेती व मजुरी करणाऱ्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वयंरोजगाराची निर्मिती करणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे। मान्यवरांची उपस्थिती या समारोप समारंभाला डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, हाय स्पीड स्किल हबचे प्रमुख दिलीप भगत, डिसेंट फाउंडेशनचे सेक्रेटरी डॉक्टर फकीर आतार, सरपंच संतोष खिलारी, रसिका खिलारी, बाळासाहेब साधू खिलारी, मेघनाथ जाधव, प्रशिक्षक छाया पाटील, आरती नाडेकर, चैताली केंगले, विठ्ठल खिलारी, अक्षय कुटे, योगेश वाघचौरे, श्रावण घोगरे यांसह गावातील मान्यवर, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचं प्रास्ताविक सरपंच संतोष खिलारी यांनी केलं, तर सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक मेघनाथ जाधव यांनी केलं। आभार विठ्ठल खिलारी यांनी मानले। भाग्यश्री मधुकर खिलारी, डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्याकडून 40 दिवसांनी मशीन ऑफर झाली। त्याच्याने आम्ही खूप काही शिकलो, त्याचा आम्ही पुढे खूप वापर करू। मग ड्रेस, ब्लाउज एक्सेट्रा शिवू। 40 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला काय काय शिकवलं? 40 दिवसामध्ये परकर, ब्लाउज, वन पीस, ड्रेस हे सगळं शिकवलंय आणि नऊवारी साडी ऑल्सो। प्रशिक्षण तुम्ही जे घेतलं ते मोफत प्रशिक्षण तुम्हाला भेटलं आणि मशीन भेटली आता, त्याचा तुमच्या पुढे आयुष्यात फायदा होईल का? हा, होईल। तुम्ही त्याचा नीट वापर कराल का? करार पूर्ण मीन्स आम्ही ड्रेस, साडी एक्सेट्रा सगळं शेअर करू। मी प्रगती विजय खिलारी, मी शिंदे गावची रहिवाशी आहे आणि मी खरं तर मुंबईला असते, पण मला जेव्हा इथं गावी आल्यावर कळलं की इथे आपल्या इथं मोफत प्रशिक्षण होते डिसेंट फाउंडेशनतर्फे मोफत प्रशिक्षण भेटते शिलाई मशीनचं, तर मी खास त्यासाठी 40 दिवसासाठी इथं थांबण्याचा निर्णय घेतला। आणि मेन म्हणजे त्यांनी एवढ्या योग्य रीतीने शिकवण्यात आलं की म्हणजे स्वतःसाठी असं काहीतरी करू शकते असं एक मनात आशा निर्माण झाली। आणि खरं मॅडम आणि सगळ्यांनी खरंच खूप छान प्रकारे आम्हाला मदत केली आणि उद्यम आणि त्यानंतर आम्हाला मशीन क्लासचे सर्टिफिकेट आणि उद्यम आधार वगैरे ह्याचे सर्टिफिकेट्स वगैरे वाटप करण्यात आले। मी आशा सुभाष खिल्लारी, मोफत शिवणकला प्रशिक्षण समारोप आहे आमचं 40 दिवसाचं प्रशिक्षण होतं। त्यामध्ये आम्हाला पाटील मॅडम आणि आरती नाडेकर मॅडम यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं आणि आम्हाला लकी ड्रॉमध्ये 2 मशीन पण भेटल्या, त्याचा आम्ही पुरेपूर वापर करू। आम्हाला भरपूर काही त्यांनी शिकवलं, त्याचा आम्ही उपयोग आयुष्यात करणार आहे। सर्वप्रथम सगळ्या मान्यवरांचं स्वागत करते आणि आमच्या महिलांचं इथे आवर्जून येऊन सगळं टाइम दिल्याबद्दल, शेतात खूप काम असतात तरी पण टाइम दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते। आरती मॅडम आणि मोठ्या मॅडम छाया मॅडम यांनी खरंच आम्हाला 40 दिवसात, मी खरं तर 10 दिवस केले आलेली, पण त्यांनी खरंच खूप छान प्रकारे मला कव्हर केलं। खूप छान प्रकारे मला शिकवलं, ते जेवढं करते तेवढं प्रयत्न शिकण्याचा। आणि मॅडमने पण एकदा नाही समजलं त्याच्या 4 वेळा आम्हाला सांगितले, त्यामुळे खरंच थँक्यू सो मच आणि थांबते। माझं नाव अर्चना दत्तात्रय खिल्लारी, माझ्या गावाचं नाव शिंदे, जुन्नर तालुका, पुणे जिल्हा। आणि डिसेंट फाउंडेशन हे प्रशिक्षण आमच्या गावामध्ये 40 दिवस राबवण्यात आलं।
त्यातून आम्हाला म्हणजे शिवणकला म्हणजे शिवण्यासाठी 40 दिवस आम्हाला प्रशिक्षण देण्यात आलं. त्याच्यानंतर भरपूर असं काही शिकवलं मॅडमनी. परकर, त्यानंतर पंजाबी ड्रेस, त्यानंतर वन पीस, नऊवारी असं भरपूर काही शिकवलं. आणि त्यातून आम्हाला भरपूरही संधी पण प्राप्त झाली की जेणेकरून आम्ही पुढे जाऊ, आमचा काही व्यवसाय हे करू शकतो. आणि प्लस असं की आम्ही स्वावलंबी स्वतःच्या पायावरती उभी राहून आणि काहीतरी व्यवसाय उभा करू शकतो. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, जुन्नर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.